एकदा विनेकरी ताईचं नाव काय? संध्याताईसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्हाला सांगते इथं बोलण्यामध्ये नाही बरं, इथं उभं राहण्यामध्ये सुद्धा ताकद लागते. आणि एवढं सुंदर त्यांनी उभं सुद्धा राहिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चोपदार आज महिला झालेले आहे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्वांनी एकदा भजन करायचंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांना माझा रामकृष्ण हरी. बघा, कीर्तनरूपी सेवेकडे जाण्याच्या पूर्वी माझं हे दुसरं तिसरं कीर्तन आपल्या गावामध्ये आहे. आणि मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की नुसतं कीर्तन ऐकून फायदा होणार नाही. इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, काही फायदा होणार नाही. आणि समजा नुसतं ऐकून सोडून जरी दिलं, आपल्याला वाटत असेल कीर्तनकार येतात सांगतात जातात आम्ही आमचं करायचं ते करतो, तर यात नुकसान कुणाचं आहे? जो ऐकणार नाही त्याचं आहे. कारण मला एक उदाहरण मी तुम्हाला देते. मला सांगा, तुम्हाला काही बिमारी झाली, डॉक्टरकडे गेलोय, त्याची फीस दिली, मेडिकल घेतलं, सगळा पैसा गेला तिकडं, घरी आलो आणि मेडिकलच खाल्लं नाही. नुकसान डॉक्टरचं का आपलं? म्हणून नुसतं कीर्तन ऐकून फायदा होणार नाही. आणि एखादं जर ऐकतच नसेल, इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, जैसे थे हीच जर जीवन जगत असेल तर त्याला काही महत्त्व येणार नाही. त्यात नुकसान तुमचंच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, पुनश्च एकदा मी याही वर्षी सांगत आहे, माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका. जेव्हा जेव्हा विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आणि जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारेल, माझ्या प्रश्नाची हो किंवा नाही दोन मध्ये उत्तर देत चलायची. आणि तोंडावर 12 वाजून माझ्याकडे कोणी पाहायचं नाही. चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आणि कीर्तन रूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्यायचा. एकदा सर्वांनी भजन करा. बघा, अभंगाच्या प्रथम चरणाकडे जाण्याच्या आधी हा निवडलेला अभंग म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि भगवान पांडुरंग या दोघांमधील असलेला जणू काही संवाद आहे. जेव्हा जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाकरता जगद्गुरु संत तुकाराम महाराज जात होते, तेव्हा तेव्हा पांडुरंगाची नजर ही संत तुकाराम महाराजांकडे नसतात, त्यांच्या चरणाकडे असायची. एक वेळची गोष्ट आहे, दादा आवाज कमी करायचा, तो काहीतरी वेगळा आवाज येतोय, म्हणजे ते भोंगा असतो ना त्यातून आवाज येतो. मला कळत नाही, तुम्ही ऐकून बघा. हॅलो
एकदा विनेकरी ताईचं नाव काय? संध्याताईसाठी एकदा जोरदार टाळ्या. तुम्हाला सांगते इथं बोलण्यामध्ये नाही बरं, इथं उभं राहण्यामध्ये सुद्धा ताकद लागते. आणि एवढं सुंदर त्यांनी उभं सुद्धा राहिलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे चोपदार आज महिला झालेले आहे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्वांनी एकदा भजन करायचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सर्वांना माझा रामकृष्ण हरी. बघा, कीर्तनरूपी सेवेकडे जाण्याच्या पूर्वी माझं हे दुसरं तिसरं कीर्तन आपल्या गावामध्ये आहे. आणि मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की नुसतं कीर्तन ऐकून फायदा होणार नाही. इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं, काही फायदा होणार नाही. आणि समजा नुसतं ऐकून सोडून जरी दिलं, आपल्याला वाटत असेल कीर्तनकार येतात, सांगतात, जातात, आम्ही आमचं करायचं ते करतो, तर यात नुकसान कुणाचं आहे? जो ऐकणार नाही त्याचं आहे. कारण मला एक उदाहरण मी तुम्हाला देते. मला सांगा, तुम्हाला काही बिमारी झाली, डॉक्टरकडे गेलोय, त्याची फीस दिली, मेडिकल घेतलं, सगळा पैसा गेला तिकडं, घरी आलो आणि मेडिकलच खाल्लं नाही. नुकसान डॉक्टरचं का आपलं? म्हणून नुसतं कीर्तन ऐकून फायदा होणार नाही. आणि एखादं जर ऐकतच नसेल, इकडून ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं, जैसे थे हीच जर जीवन जगत असेल, तर त्याला काही महत्त्व येणार नाही. त्यात नुकसान तुमचंच आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, पुन्हा एकदा मी याही वर्षी सांगत आहे, माझ्या बोलण्याकडे लक्ष असू द्या. नुसतं ऐकायचं का म्हणून ऐकू नका. जेव्हा जेव्हा विठ्ठल गजर होईल, प्रत्येकाने टाळी वाजवायची, मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. आणि जेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारेल, माझ्या प्रश्नाची हो किंवा नाही 2 मध्ये उत्तर देत चलायची. आणि तोंडावर 12 वाजून माझ्याकडे कोणी बघायचं नाही. चेहऱ्यावर आनंद ठेवायचा आणि कीर्तन रूपी सेवेचा सुद्धा आनंद घ्यायचा. एकदा सर्वांनी भजन करा. बघा, अभंगाच्या प्रथम चरणाकडे जाण्याच्या आधी हा निवडलेला अभंग म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि भगवान पांडुरंग या दोघांमधील असलेला जणू काही संवाद आहे. जेव्हा जेव्हा पांडुरंगाच्या दर्शनाकरता जगद्गुरु संत तुकाराम महाराज जात होते, तेव्हा तेव्हा पांडुरंगाची नजर ही संत तुकाराम महाराजांकडे नसतात, त्यांच्या चरणाकडे असायची. एक वेळची गोष्ट आहे, दादा आवाज कमी करायचा, तो काहीतरी वेगळा आवाज येतोय, म्हणजे भोंगा असतो ना, त्यातून आवाज येतो. मला कळत नाही, तुम्ही ऐकून बघा. हॅलो हॅलो हॅलो. फक्त संसारी असावे असो नसावे, भजन करावे वेळोवेळी. ते भजन करता आपल्याला आलं पाहिजे, काही सोडायची गरज पडणार नाही. जसं आपण सर्वजण करत आहात, वर्षातील 365 दिवस
त्याच्यामधले सगळे दिवस आपण संसारामध्ये घालतोय, पण यामध्ये 8 दिवस हे सगळे पूर्णतः आपण सप्त्याला दिलेले आहेत, म्हणजे भगवंताच्या नावावर केलेले आहेत. ज्यांच्या घरी आम्ही जेवण करायला गेलो होतो, अन्नदानाचं ज्यांचं होतं, नाही नाव काय त्यांचं, उमाकांत जाधव, त्या ताई मला सांगत होत्या की ताई सकाळी काकडा, दुपारून पुन्हा नंतर पारायण असतं, त्याच्यानंतर कथा, त्याच्यानंतर हरिपाठ, त्याच्यानंतर कीर्तन, एवढं करून सुद्धा झोप नाही, पण तरी सुद्धा ताण सुद्धा डोक्याला काहीच येत नाही. एरवी एक दिवस जरी झोपलं नाही ना महाराज, डोक्यामध्ये ताण येते महाराज, लोकांना झोप येते, त्रास होतो, चिडचिड करते. पण सप्त्याचे 8 दिवस कोणीही जास्त चांगली झोप घेत नाही, पण तरी सुद्धा डोक्याला ताण येत नाही. का? कारण ही ताकद सगळेजण मिळून करणाऱ्या भक्ती मार्गाची आहे. आणि या पलीकडे तुम्हाला सांगते, जेवढे काही आपण भक्तजन आहे, आपली झोप फक्त 8 दिवस बुडते, पण हे कार्य करणारे कार्यकर्ते यांना आपण पगार देतोय का? नाही, बिना पगाराचं कार्य करतात. कशासाठी? फक्त माझ्या गावच्या लोकांच्या कानावर काही चांगले शब्द पडले पाहिजे याच्यासाठी. आपले 8 दिवस भक्तिमय जावं यासाठी त्यांचे 2-4 महिने सुद्धा त्यांना चांगली झोप लागत नाही. म्हणून सर्व कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. आणि ही भक्ती आपण चालू ठेवायला पाहिजे की संसारामध्ये राहा, पण वेळोवेळी आपल्याला त्या भगवंताची आठवण आली पाहिजे. आणि संसार सोडायची गरज नाही. महाराज म्हणतात भक्ती तर एवढी सोपे, जास्त फेमस आहे कोणती? मन देवळात आणि चित्त हा पायदानामध्ये. समजा इथं मंदिर आहे, कशाचं मंदिर आहे? हनुमानजीचं मंदिर आहे. आता तुम्हाला मंदिरामध्ये पाया पडायला जायचंय, पण मंदिरातला देव झाला फेमस. काय झाला? आपल्याला जास्त गोष्टी कोणत्या आवडतात? फेमस. आणि अशामुळं फेमस देवस्थानामध्ये डायरेक्ट दर्शन मिळतं का? मग काय करावं लागतं? बोला माय, तुम्हाला नजर लागली का काय? काय करावं लागतं? लाईनला लागावं लागतं. समजा लाईन आहे तिकडून बाहेरून आणि मंदिर आहे इथं, तुम्हाला दर्शना करता यायचंय, पण मंदिरामध्ये लाईन लागली म्हणून हळूहळू दर्शन चालू आहे. पायामध्ये चप्पल आहे 2000ची. किती हजाराची? किती महागडी चप्पल असू द्या, कुठं ठेवावं लागते? गेटवर ठेवावं लागतं ना. तुम्ही बोलू नका, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्हाला समजून नाही घ्यायचे का? बोला ना, त्यांच्याकडेच कशाला लक्ष देता? आपलं आपण समजून घ्यायचे. आमची बोलणाऱ्याची पोटातली आतडे तुटाय जोर होते. तुम्ही बसलेले धक्काही लावून घेत नाही, थोडं धक्का लावून घ्या, थोडं बोला. पायात चप्पल किती रुपयाची आहे? 2000. तुम्ही शांत राहा, तुम्ही ताण नाही घ्यायचा. आपण घरी आता किती महागडी चप्पल देवापाशी घेऊन जाता येते का? नाही. मग चप्पल कुठं ठेवावं लागेल? आता इमानदारीने सांगा, तुम्हाला तुमच्या चप्पलेची शपथ आहे म्हणून. समजा तुम्ही मंदिरात गेले, तुमची चप्पल आहे गेटपाशी, चप्पल कितीची आहे? इमानदारीनं सांगायचे, चप्पलीकडे लक्ष राहील का देवाकडे राहील? शाबाश. आपली चालू असणारी भक्ती ही आहे. संत म्हणतात, ही का भक्ती खरी पळते मना बाहेरी, देह देवा पुढे लक्ष जोड्यावरी, देह देवा पुढे लक्ष जोड्यावरी, देह देवा पुढे, देह देवा पुढे लक्ष जोड्यावरी, का भक्ती खरी पळते मना बाहेरी, भक्ती खरी पळते मना बाहेरी, भक्ती खरी पळते मन बाहेरी. ही का भक्ती खरी पळते मन बाहेरी, देह तर त्या देवापुढे, पण सगळं लक्ष त्या चपलीमध्ये लागले. यापेक्षा तुम्ही चपली जवळ लावा, लक्ष तुमचं देवाकडे लावा, हे तरी फायदेमंद राहील. म्हणून महाराज म्हणतात सगळ्यात सोपी तुम्हाला भक्ती सांगते. श्रीमद भागवत महापुराण आपल्या इथे झालं असेल, आपण ऐकले असेल कधी कलीची गोष्ट. जेव्हा कलीचं आगमन इथं कलियुगाचं आगमन झालं होतं, तेव्हा राजा परीक्षितने कलीला मारण्यासाठी बाण उचलला, पण त्यावेळेस कली राजाला शरण आला, परीक्षित राजाला शरण आला आणि कलियुगाने सांगितले, देवा राजन मला सोडा,
का माझ्यामध्ये लाख अवगुण असू द्या, माझ्यामध्ये पाप खूप असेल, माझ्यामध्ये लोक चांगले राहणार नाही, इथं कितीही वाईट परिस्थिती येऊ द्या, पण या लाख गुणांवर मात करणारा एक चांगला गुण माझ्यामध्ये. कोणता? कलियुग केवळ नामाधार. बाकीच्या युगांमध्ये तो विचार मात्राने जरी पाप केलं तरी सुद्धा त्याचं फळ मनुष्याला भोगावं लागत होतं. पण हे कलियुग असं आहे की इथं फक्त नाम मात्राने सुद्धा मनुष्य तरुण जाऊ शकते. काही करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा. घर बसल्या देवाचं नाव घ्या ना. कुठं काही सहन करायची गरज नाही, कुठं जायची सुद्धा गरज नाही. आणि पुढं त्यांनी म्हणतात एवढं सोपं बैसल्या ठाई म्हणता राम राम काय होयष्ट. मग आईची सांगा. बसल्या ठिकाणी सर्वजण मनाबरोबर मिळून जय श्रीराम. आपला एक घास सुद्धा जिरला नाही. म्हणजे किती सोपं आहे भगवंताचं नाम घेणं. एवढं सोपं आहे. पण लोक म्हणतात एवढं सोपं आहे, मग याची ताकद खरंच एवढी आहे का? तर संत म्हणतात याची ताकद तुम्ही काय लेखणार. चहुविधी जाणं साही शास्त्र कारण आणि 18ही पुराण हरीशी राती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वांचं सारखं आहे. एक हरिनाम. एवढी ताकद या नामामध्ये आहे. आणि एवढं नाम सोपं असून सुद्धा नामसंकीर्तन साधन पै सोपे. एवढं सोपं आहे आणि ताकद काय? जळतील पापे. जन्मोजन्मांतरीचं पाप सुद्धा जळून नष्ट होणार. म्हणून इथं आल्याच्या नंतर संत म्हणतात मी काय करणार देवा? गुण गाईन आवडी. याची जोड. दुसरं मला काहीही आवडत नाही. नाही नाही चाल नाही घ्यायची आपल्याकडे, वेळ कमी, पुढची चाल घ्यायची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर देवा मी माझ्या आवडीचं काम करणार. कोणतं? तुझं गुणगान गायचंय. यातच मला सगळे आवड आहे. दुसरं मला काही आवडतही नाही. मी तुम्हाला सांगते नाम घ्या, फक्त मनामध्ये खरा सात्विक भाव ठेवून घ्यायचे, नुसतं वरवरून नका. आणि जो व्यक्ती मनात सात्विक भाव ठेवून भगवंताची भक्ती करतो, नुसती नामस्मराने भक्ती करतोय, तुका मने भावे देवा सत्ता राबवावी. त्या भगवंतावर सुद्धा सत्ता आपण राबवू शकतो. कुणी राबवली होती तर बघा भगवंताला बांधण्याच्या गोष्टी करतात भक्तजन. कोण? सगळ्या जगाचे मालक भगवान श्री कृष्ण. पण माता यशोदा भगवान श्री कृष्णाला म्हणतात काय? कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कुणाच्या घरी जाऊ नको, तुला शेवटचा सांगतोय कृष्णा. आणि जास्त खोड्या करू नको. खोड्या केल्या तर काय करणार? जरी काढशील खोड्या असे करीन हाल, उखळाला बांधील तुला रे नंदलाल. जो भगवंत कधी नाचत नाही त्या भगवंताला नाचवण्याची ताकद त्या गोपींमध्ये. ताकद कशाची? भक्ती भावाची. कारण म्हणतात कोण कहते है भगवान नाचते नहीं, कोण कहते है भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम चाहते नहीं. अहो कधी न नाचणारा भगवंत जो सगळ्याला आपल्या मायेच्या जाळेवर नाचवतोय तो आपल्या भक्तांसाठी नाचतोय. जो कधी जेवतही नाही तो आपल्या भक्तांसाठी जेवतोय. जो कधी कुणाचं काही ऐकून घेत नाही तो आपल्या भक्ताचं बोलणं ऐकून घेतोय. ताकद कशाची आहे? तुका मने भावे. फक्त मनातील खऱ्या सात्विक भक्ती भावाची ताकद आहे. कारण म्हणतात ना सांडुनिया वैकुंठाशी, सांडोनिया वैकुंठासी, सांडोनिया वैकुंठाशी, देव भुलला भावाशी, देव भुलला भावाशी, देव भुलला भावाशी, देव भुलला भावाशी. वैकुंठाशी देव भुलला भावाशी. भगवंत फक्त एका गोष्टीला बोलतात तो म्हणजे आपल्या मनातील खरा सात्विक भक्तिभाव. यापेक्षा दुसरं भगवंताला काही आवडत नाही. म्हणून संत म्हणतात काही न लगे एक भावाची. कारण तुका म्हणे ना विठोबाची शपथ घेऊन सांगतोय भगवंताची भक्ती करण्यासाठी काही लागत नाही, फक्त मनातील सात्विक खरा भाव लागतो, दुसरं काही लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात देवा जर एवढी सोपी तुझी भक्ती असेल मी दुसरे काम कशाला करू. म्हणून मी गुण गायन आवडी, मी तुझं गुणगान गाणार. आणि बघा आपण सर्वजण एवढी भक्ती सोपी आहे, बस या ठिकाणी देवाचं नाव घ्या, पण आपल्या त्या भक्ती चालतंय का? नाही. आपण म्हणतो अजून 10 उपवास सांगा आम्ही करतो,
पण अशी नामस्मरणाची भक्ती नको. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण उपवास करतोय, व्रत करतोय, नियम करतोय, पण संत म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसनी गोपाळ पावेरी. उपवास करतोय, व्रत करतोय, पण आपल्या मनातून समोरच्या व्यक्तीबद्दल निंदा करत असेल, त्याची जर वाईट त्याच्याबद्दल विचार करत असेल, त्या उपवासाचं फळ तिथं नष्ट होणार. म्हणून बाकीची साधनं आहेत भक्तीसाठी, पण ती अवघड आहे. म्हणून सगळ्यात सोपं काय, जिथं वेळ भेटला कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. म्हणून मी एकटीनं म्हणून फायदा नाही, सर्वांनी हातवर आपण सर्वांनी म्हणायचे. एरवी जे आपण म्हणतो ना, हे माझं ते माझं ते माझं ते माझं, त्यापेक्षा सर्वांनी काय म्हणायचे, विठ्ठल माझा. एक मिनिट हा, एक चाललंय कोल्हापूर, एक चाललंय नागपूर, काय चाललंय काय, सगळ्यांचे हात एक सोबत वाजले पाहिजे. हातवर विठ्ठल माझा माझा, हा विठ्ठल. वा वा विठ्ठल. वा वा, स्वतःसाठी जोरदार टाळ्या. छान. आणि सर्वांनी हे माझं ते माझं म्हणण्यापेक्षा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा म्हणायचे. आता इथे शिवपुराण चालू आहे, म्हणून आपण थोडी शिवजींची सुद्धा स्तुती करूया. बोल कोणता आहे मला माहित नाही, फक्त तुम्ही वाजवा. धा तिट्ट धिंदा तिट्ट धिंदा तिट्ट धिंदा तिट्ट कथा गदी गेलं तिट्ट धिंदा तिट्ट धिंदा तिट्ट धिंदा तिट्ट कथा गदी गेलं. कर्पूरी गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं. कर्पूरी गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. ॐ नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. भगवेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मनारायणाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नमः नमः शिवाय. ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय नमः शिवाय. पार्वती पते हर हर महादेव. अशा प्रकारे नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे, काहीही करायची गरज नाही. आणि यापेक्षा अजून एक सोपी भक्ती संतांनी आपल्याकडे मांडलेली आहे. कोणती? घरबसल्या नामस्मरण करा. कोणत्या तीर्थाला नाही गेलं तरी चालते, कोणतं व्रत नाही केलं तरी चालते, घर बसल्या आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपल्याला काही करायची गरज पडणार नाही. जसं आपण शिवपुराणमध्ये ऐकलीच असेल कथा, जेव्हा कार्तिकेय भगवान आणि गणपती बाप्पा दोघांची शर्त लागली, पृथ्वीला प्रदक्षिणा करून कोण येणार, तेव्हा गणपती बाप्पा आणि कार्तिकेय भगवान दोघांमध्ये शर्त लागली. कार्तिकेय भगवान आपल्या वाहनावर बसले निघाले आणि गणपती बाप्पांनी विचार केला, एवढं मोठं आपलं पोट जावं कसं. आणि म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कितीही शक्ती असू द्या, वापर कसा करावा ही युक्ती नसेल तर कामाची नाही.
गणपती बाप्पांनी एक युक्ती केली. कोणती? आपल्या आई वडील म्हणजे माता पार्वती आणि शिवजी दोघांना समोर बसवले, दोघांची पूजा केली आणि दोघांची पूजा केल्याच्या नंतर त्यांच्या पाया पडल्या, त्यांनाच प्रदक्षिणा मारल्या. आणि तेव्हा गणपती बाप्पाला माता पार्वती म्हणतात, गणेश तुझा भाऊ गेलाय, तू अजून जागेवरच आहे, तुला फेऱ्या मारायच्या का इथंच बसायचंय? तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात, असं का बोलता माते तुम्ही, माझ्या फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. तेव्हा माता पार्वती म्हणतात, किती खोटं बोलतो, अजून माझ्या डोळ्यासमोरून हल्ले सुद्धा नाही आणि आम्हाला म्हणतोय की पूर्ण फेऱ्या सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. तेव्हा गणपती बाप्पा म्हणतात, शास्त्र पुराणांमध्ये सांगितलं ते खरं आहे का? हो खरंय. मग त्यामध्ये सांगितलेलं हे जर खरं असेल तर जो व्यक्ती आपल्या आई वडिलांची पूजा करून आपल्या आई वडिलांना एक प्रदक्षिणा पूर्ण मारतो त्याला 7 पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ हे जागेवर बसून मिळतं. आणि हीच गोष्ट आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुद्धा लागू होते. मी सांगते म्हणून ऐकू नका, संत सांगतात म्हणून ऐका. काय? तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. देव कोण आहेत? मायबाप हेच देवाचं स्वरूप आहे आणि त्यांच्यामध्ये जर देव भेटला नाही तर दुसरं कुठेही जा महाराज, आपल्याला कुठं देव भेटणार नाही. म्हणून तिथं काही कुठं जायची गरज नाही. त्यांनी सांगतात माय बापे केवळ काशी त्याने न जावे तीर्थासी. एखादा व्यक्ती आहे तो तीर्थाला जातो, कुठे इकडे तिकडे फिरतोय पण घरच्या मायबापाला जेवण सुद्धा देत नाही, त्याच्या भक्तीचे फायदा नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर पहिला विषय नामस्मरण करा, घर बसल्या आपल्या आई वडिलांची सेवा करा आणि भगवंताची भक्ती चालू राहू द्या, तुम्हाला घर बसल्या देव भेटणार. महाराज म्हणतात मी तेच करणार, काय गुणगायन आवडी ह्याची माझी सर्वजोडी, हेच माझा आवडता विषय, मी गुणगान गाणार, दुसरं मला काही आवडतही नाही. तेव्हा भगवंत म्हणतात ठीक आहे तू कोपर आहे, अजून काहीतरी मागा. ते म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा एक दे, काय संत संग दे सदा विठोबा सर्वांसाठी जोरदार टाळ्या. एकदा पखवाज वादकांसाठी जोरदार टाळ्या, महेश महाराजांसाठी सुंदर पखवाज वादक. अशा प्रकारे महाराज म्हणतात एवढं दान दे मला. कोणतं? हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा. हे दान मिळाल्याच्या नंतर गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. मी तुझं गुणगान गाणार, दुसरं मला काही आवडत नाही, हेच माझी आवडसुद्धा आहे. पुढं भगवंत म्हणतात अजून काहीतरी मागा, धन मागा, मुक्ती मागा, संपदा मागा, मागशाल ते मी देणार, फक्त तुम्ही मागा. तुम्ही मागावं मी द्यावं असा विषय. पण महाराज म्हणतात देवा मला काही लागत नाही. अभंगाचं 3रं चरण. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा, मुक्ती आणि संपदा, लगे मुक्ती आणि संपदा, लगे मुक्ती आणि संपदा,
मुक्ती लागत नाही, ती माझ्या घरची दासी आहे, मला मुक्ती लागत नाही, धन नको, पाहिजे नाही, किती धन कमावून काय करू, सोबत घेऊन जाऊ शकत नाही, जेवढं लागतं तेवढं होतं. आणि बघा इथं आल्याच्या नंतर हा विषय आपल्याला सुद्धा लागू पडतो की धन कमावू का नको कमावू, हा भक्तीतला विषय आहे का नाही, हा प्रत्येकाला प्रश्न पडते. मी नेहमी सांगते धन कमावू नका हा विषय नाही, पण धन कमावण्यामध्ये आणि खर्च करण्यामध्ये दोन नियम आहे. पहिला विषय जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. कमावू नका हा विषय नाही, कमवा पण चांगल्या मार्गाने कमवा. कुणाचा खून करून नको, कुणाला मारून तोडून नको, कुणाचं मन दुखून नको, कुणाला किडनॅप असं काही करून नको. उत्तम व्यवहार आहे, चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. जसं आपण सर्वजण या धर्माच्या ठिकाणी सुंदर असा खर्च केलेला आहे. आता बरीच लोक येतात आणि म्हणतात कशाला लागतो सप्ताह, कशाला लागते कीर्तन, कशाला लागते कथा, गायनाचार्य वेगळे येतात, गायन करतात पैसे घेतात जातात, कीर्तनकार येतात पैसे घेतात जातात, कथाकार येतात पैसे घेतात जातात, वादक येतात पैसे घेतात जातात. मग कशाला लागतो हा सगळा खर्च, कशाला लागतो हा सगळा डमाचार. आणि सध्या तर वारकरी संप्रदायाच्या मागे हात धुवून लागले सर्व. बघा एक सरळ दृष्टांत तुम्हाला मी देते. बघा एका गावामध्ये जवळपास 20-30 लोक कमीत कमी तरी दारू पिदाडे असतात. एक दारूची बॉटल कितीला आहे मला माहीत नाही, मी कधी घेतली नाही. एक दारूच्या बॉटलीचा खर्च तुम्ही एका व्यक्तीचा काढा आणि अशानुसार 20-30 जणांचा किती खर्च होते तो काढा. एक व्यक्ती एक पुडी खातो, 5 रुपयाला एक पुडी धरा, दिवसातून 10 सहज खातो. स्वतःचा वैयक्तिक खर्च सांगतो मी, बाकीच्यांचा नाही. 5-10 हे 50 रुपयाच्या पुढे एका दिवसात खातोय. हां हे कमी वाटलं? 50 रुपये रोजाने एका महिन्याचे किती व्हायले? 1,500 रुपये. हे पण कमी वाटायला ना रुपये 1,500. 1500 रुपये 1,500 रुपये महिन्याने एका वर्षाचे किती व्हायले कॅल्क्युलेट करा. 18,000 रुपये खाऊन थुकण्यात घालतात आणि इकडे येऊन ज्ञान देतात काला लागतो सप्ताह, कशाला लागतो हा डमाचार. बघा एका कीर्तनातून एका कथेमधून कित्येक जण व्यसन सोडत आहेत, कित्येक जण गळ्यामध्ये माळा घालत आहेत, कित्येक जण दारू सोडत आहे. आणि 100 पैकी एकानं जरी ऐकून दारू सोडली, विचार करा त्याचा अख्खा संसार चांगला झाला. याचं पुण्य कुणाला लागतं? ज्यांनी सप्ताह केला त्यांना लागतं. एवढं जण सर्वांमध्ये समाज प्रबोधन होते, एवढं चांगलं कार्य होते, हे कुणाला दिसत नाही. लोक एरवी 2-2 हजाराच्या चप्पल पायामध्ये घालून फिरतील आणि 10 रुपयाचं दूध देवावर टाकायचं म्हणलं की काला लागते देवाला दूध. 10 रुपये वेस्ट घालण्यापेक्षा तुम्ही काय करा, तेच 10 रुपये गरिबाला दान द्या. मी म्हणते ठीक आहे ते 10 रुपये गरिबाला दान द्या, पण 50,000 1.5 लाखाचे मोबाईल घेण्यापेक्षा, 2-2 हजाराच्या चप्पल घालण्यापेक्षा 150 रुपयाची चप्पल चांगली भेटते ना. 150 रुपयाची 200 रुपयाची चप्पल घ्या, ते बाकीचे उरलेले पैसे गरिबाला दान द्या ना. 20-30 हजाराचाही मोबाईल चांगला भेटतो, 20-30 हजाराचा मोबाईल घ्या, बाकीचे पैसे गरिबाला दान द्या ना. इथं कुणालाही गरीब दिसणार नाही. पण फक्त नुसत्या त्या एक दुधासाठी सर्वजण भांडण करतील की देवाला दूध कशाला लागतं, त्यापेक्षा गरिबाला द्या. मग गरिबांचा विचार जर करायचाच असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याच धर्मावर कितीही टीका केली तरी सुद्धा आपण आपल्या धर्माबद्दल जागरूक राहणं हे आपल्या सर्वांचं कार्य आहे. बघा मला कोणत्याही धर्माला वाईट म्हणायचं नाही, मी प्रत्येक धर्माचा आदर सन्मान करणारी आहे. मला फक्त एवढं सांगायचं आहे की आपल्या मुस्लिम बांधवांचं 4 वर्षाचं लेकरू नमाज पडतं, पण आपलं हिंदूचं 40 वर्षाचं झालं तरी कशाला लागतो देव, अशा गोष्टी करतो. यापेक्षा खंताची गोष्ट कोणती सांगा ना मला. त्यांनी कधी असा विचार केला, तुम्ही ऐकलं का कधी की कशाला लागतो हा देव, कशाला लागतो कशाचं काही? ते सर्वजण म्हणतात, त्यांना पुढं नेतात आणि आपली लोक आपल्याच लोकांना मागे आणण्याचं कार्य करतात. म्हणून पैसा कमावू नका हा विषय नाही, प्रत्येक जण कमावतोय, प्रत्येकाने कमवायला सुद्धा पाहिजे. कारण हे जग कसं आहे महाराज, एक जुनं गाणं होतं, ठन ठन की सुनो जनकार, ये दुनिया है काला बाजार, ये पैसा बोलताय. सध्या तर कलयुग आहे, इथं पैसा नसेल तर लोकांना कोणी हॅलो सुद्धा म्हणत नाही. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत म्हणतात हाऊ आर यू, कसे आहात तुम्ही, पाटील शेठ, असं हवेत चढवतात. एकदा का पैसा पद प्रतिष्ठा गेलं दणकन खाल, हरभऱ्याचं झाड तुटलं, मग विचारतात हू आर यू, कोण आहात तुम्ही? कुणी कोणाला ओळखत नाही. म्हणून इथं पैसा कमावू नका हा विषय नाही, कमवा पण
उत्तम व्यवहार आहे, चांगल्या व्यवहाराने कमवा, आहे त्यामध्ये समाधान मानत चला, आहे त्यात आनंद घेत चला. मी नेहमी सांगते, तुम्ही 1 लाख रुपये महिना कमवत असेल, 50,000 रुपये महिना कमवत असेल, तुम्ही 1.5 लाखाची अपेक्षा, 1.5 लाखासाठी प्रयत्न करा. 2 लाख मिळाली पाहिजे महिन्याला प्रयत्न करा, 1 कोटी मिळाली पाहिजे बिझनेसमॅन बना हा प्रयत्न करा. पण आधी आहे त्या 50,000चा आनंद सुद्धा आपल्याला घेता आला पाहिजे ना. आपल्याकडं काय नाही या गोष्टीकडं, माझ्याकडं काय आहे याचा आनंद आपल्याकडं राहिलेला नाही. मग मला कमवायचे या गोष्टीमध्ये आहे तो सुद्धा क्षण आपण गमावत आहे. म्हणून संत म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्त सुद्यावे समाधान. पहिला विषय, जसं ठेवले तसं समाधानाने राहा. कार्य चालू द्या, प्रयत्न चालू द्या, पण नाही भेटलं किंवा थोडा उशीर होतोय तर मन डगमगू देऊ नका. आणि पहिला विषय, चांगल्या मार्गाने कमवा. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात द्या, लोकांचं लुबाडून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही आणि वाटून खाणाऱ्याचं आयुष्यात पोट कधीच रिकामं राहत नाही. हे कालही सत्य होतं, आजही सत्य आणि उद्याही सत्य राहणार. म्हणून इथं आल्याच्या नंतर भगवान संत महाराज म्हणतात, नको धन मला पाहिजे नाही, मला कशाची अपेक्षा नाही, न लगे मुक्ती नको, धनही नको, आणि वर जर घेऊनच जाऊ शकत नसेल तर देवा काय. आता बघा, मी अजून एक विषय तुम्हाला सांगते, ज्याला वर पैसा घेऊन जायचा आहे, माझ्याकडे एक ऑप्शन आहे, आपण नेऊ शकतो बरं का. वर पैसा नेऊ शकतो, खोटं नाही, खरं आहे. कुणाला न्यायचं फक्त सांगा, सर्वांनाच न्यायचं आहे का? नाही, आनंद काय आला हो तुमच्या चेहऱ्यावर. असं पैसावर नेऊ शकतो, खरं आहे. फक्त काय करावं लागते हे बघा. इथं बाहेर देशात जर आपल्याला जायचं असेल, भारतामध्ये कोणती करन्सी चालते? रुपया, बरोबर. आणि आपल्याला जर अमेरिकेत जायचं असेल तर रुपया घेऊन गेलं तर चालणार का? मग काय करावं लागेल? डॉलर करावं लागेल, म्हणजे करन्सी चेंज करावं लागेल. तोच दुसऱ्या देशामध्ये गेलं तर आधी काय करावं लागेल? करन्सी चेंज करावी लागेल. असंच हे आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या करन्स्या चालतात. जसं अमेरिकेमध्ये डॉलर चालतोय, भारतामध्ये रुपया चालतोय, तसं वरची करन्सी काय? पुण्य. आणि हे कुठून मिळतंय? दानानं. आणि दान कुठून करू शकतो? जे करायचं ते दान करा. फक्त दान असं करा, सरळ हातानं दान केलं तर उलट्या हाताला सुद्धा पत्ता लागू नाही. आजकाल लोक दान करतात, पण कशा प्रकारचं दान? 100 रुपये द्यायचे आणि 1000 रुपयाची ॲडव्हर्टाइजमेंट करायची, मी दिलं. अशा प्रकारचं दान करून फायदा नाही. बघा, एक दृष्टांत तुम्हाला सांगते. 2 मित्र होते जवळचे, एक श्रीमंत होता, एक थोडा गरीब होता. आणि जो श्रीमंत होता त्याचं लग्न झालं, गरीब होता तो त्या श्रीमंत मित्राकडे आला आणि त्याची बायको गेली होती माहेरा. आणि हा श्रीमंत मित्र आपल्या गरीब मित्राला म्हणतोय, चल आपण दोघं माझ्या सासरवाडीला जाऊया. आता हा गरीब मित्र म्हणाला, जायला हरकत नाही, पण मी घरून बिना कपड्याचं, म्हणजे नवे कपडे घालून आलेलो नाही आणि सोबत कपडे सुद्धा आणलेले नाही, म्हणून मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही. तुझी सासूरवाडी मोठे लोक, तू मोठे लोक, आणि मी तसं असे फाटके कपडे येऊन करणार तरी काय? ते म्हटलं, अरे एवढा प्रश्न आहे ना, तुझी साईज माझी साईज एकच आहे, माझा घाल पण चल. त्यानं घातला, यानं मोठ्या मनानं दिला, दान दिलं, ड्रेस घातला आणि गेले सासरवाडीला त्याच्या श्रीमंत मुलाच्या. आता सासरवाडीला गेला. आता मला सांगा, आपला जावई आला, जावयासोबत जर दुसरा पाहुणा आला तर आपण काय प्रश्न विचारतो? नवीन सोयरा कोण? यावर बघा, त्या पाहुण्याने सुद्धा विचारला, का हो जावई बापू, हा नवीन पाहुणा कोण? जावयानं सांगायला सुरुवात केलं, हा माझा मित्र आहे, त्याच्याकडं नवीन ड्रेस नव्हता, त्याची माझी साईज एक आहे, म्हणून मी माझा ड्रेस त्याला दिला आणि इकडे घेऊन आलो. आता त्या मित्राला एवढा अपमानपणा वाटला, ते म्हणाला, अरे मी काय मागितला का? मनानं दिला आणि असं सांगतोस, मी चाललो घरी. ते म्हटलं, सॉरी एकदाच माफ कर, आता पुन्हा सांगणार नाही. आता गेला दुसऱ्याच्या घरी. आता दुसऱ्यांनी शेजाऱ्याच्या घरी चहा प्यायला गेले, तिथं शेजाऱ्यांनी त्या मित्राचा ड्रेस पाहिला, त्याला एवढा आवडला, ते म्हटले, पाहुणं ड्रेस लई भारी. यावर त्याने जावायला प्रश्न विचारला, का हो, हा पाहुणा कोण? याने पुन्हा उत्तर दिलं, काय? हा माझा मित्र आहे आणि त्याने घातलेला ड्रेस माझा नाही बरं का. असं काही गैरसमज आणू नका, माझ्या साईजचं आहे, माझ्या अंगात पाहिला असेल पण माझा नाही. एवढी हिंट दिल्यानं कुणालाही पता लागते, ड्रेस त्याचे. आता त्या गरीब मित्राला अजून राग आला. तो म्हणाला, आता तर मी थांबत नाही, आता तर मी चाललो. ते म्हटलं, एकदाच माफ कर, आता मी काहीच म्हणणार नाही. तिसऱ्या घरी चहा प्यायला गेले. तिसऱ्या घरी गेले आणि तिसऱ्याही घरच्यांना त्या मित्राचा ड्रेस आवडला. आता याचं म्हणणं पडलं, ड्रेस माझा. सगळेजण पाहिले त्याच्याकडे, जावई मी पण पाहिले त्याच्याकडे, तारीफ त्याची व्हायली. मग काय करावं? तिसऱ्याने सुद्धा प्रश्न विचारला, का हो जावई बाबू, हा मित्र कोण? याने सांगितले,
तो कोण त्यालाच विचारा आणि त्यानं घातलेला ड्रेस कोणाचा तेही त्यालाच विचारा. सांगण्याचं तात्पर्य काय, देताना दान तर देतात पण 10 लोकांना सांगत सांगत देतात. म्हणून असं दान करून फायदा होणार नाही. म्हणून चांगल्या मार्गाने कमवा, दान पुण्य. वर जर पैसा हा न्यायचा असेल तर करन्सी चेंज करावी लागेल आणि वरची करन्सी आहे पुण्य नावाची, ती आपल्याला मिळू शकते दान केल्याच्या नंतर, सत्कर्म केल्याच्या नंतर, नामस्मरण केल्याच्या नंतर. आणि एवढं चांगलं धन आहे, महाराज संत म्हणतात खर्च ना खोटे, खर्च ना खोटे, चोर ना लूटे, दिन दिन बढ़ात ही जायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. खर्च केला तरी संपत नाही, चोर लुटू शकत नाही. अजून एक याचा ऍडव्हान्टेज आहे काय, समजा या जन्मात आपण खूप पैसा कमावला, मेलो, हा पैसा आपल्या सोबत येणार का, नाही, आपल्या नंतरच्या पिढीचा होणार. पण हे पुण्य नावाची जी करन्सी आहे, नामस्मरण जे आपण केलंय, यामुळे हे आपल्याला पुढच्या जन्मातही कामी येऊ शकते. म्हणून संत म्हणतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. बरेच जण म्हणतात लहान वयात भक्ती मार्गात आला, तो लहान वयात भक्ती मार्गात आला नाही, त्याचा आधीच्या जन्माचं काहीतरी पुण्य शिल्लक आहे आणि त्यामुळं या जन्मामध्ये लवकर भक्ती मार्गाला आला. म्हणून महाराज म्हणतात पुण्य जर वर न्यायचं असेल, पैसा जर वर न्यायचा असेल, करन्सी चेंज करा. इथं रुपया चालतो, वर पुण्य चालतं, मग ते कमवा. पुण्य सर्वांनी कमवायला पाहिजे. आता म्हणून धन नको, मुक्ती नको, संपदाही नको, कारण ते नेऊन फायदा नाही. मग एक दे मला काय, संत संग दे देवा. सगळ्यात महत्वाची गोष्ट मागतो काय, संतांची संगत मला दे. का, संतांच्या संगतीमध्ये काय, तर त्यांनी म्हणतात वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. पहिला विषय संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. दुसरा विषय संतांच्या सोबत राहिलं तुम्ही वाईट वर्णावर जाणार नाही. तुम्ही बघा आज जास्तीत जास्त युवा मंडळ हे वाईट मार्गावर गेलेलं आपल्याला जाणवतं. कारण काय, संगत संतांची ग्रंथांची नाही. संतांची ग्रंथाची संगत असल्याच्या नंतर मनुष्य वाईट मार्गाला जाऊ शकत नाही. आज आपल्या लेकरांची संगत कशाची, टीव्ही, मोबाईल, पिक्चर, आणि तसे पाहू पाहू तसा वागण्याचा प्रयत्न आपली लेकरं करतात. आणि आज आपल्याला लेकरू पाहिजे कुणासारखं, छत्रपती शिवरायांसारखं. आज आपल्याला लेकरू पाहिजे प्रभू श्रीरामासारखं. आज आपल्याला लेकरू पाहिजे श्रवण बाळासारखं. आणि संस्कार त्यांना देतो यो यो हानी सिंग, वेस्टर्न कल्चरचे संस्कार. आणि आपल्याला लेकरं पाहिजेत मराठी संस्कृतीची, भारतीय संस्कृतीची. शिवराय घडले याचं कारण काय, छत्रपती शिवराय घडतात पण त्याआधी माँसाहेब जिजाऊ घडणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. आणि आज आपल्या माँसाहेब जिजाऊ कशामध्ये गुंतून पडलाय, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आपल्या माँसाहेब जिजाऊ सध्या याच्यामध्ये गुंतून पडलेल्या आहेत. आणि आज आपल्याला लेकरं पाहिजे छत्रपती शिवरायांसारखी. छत्रपती शिवराय घडतात तो, पण छत्रपती शिवरायांच्या संस्कारामध्ये आणि आपल्या लेकरांच्या संस्कारामधील फरक काय. आपले छत्रपती शिवराय लहानाचे मोठे होत असताना गीता, रामायण, महाभारत कथा, या कथा ऐकून मोठी झाली. आज आपली लेकरं काय ऐकून मोठी होतात, तोंडा पुढं मोबाईल, मोबाईलमध्ये आहा टमाटर बडे मजेदार, क्या बात आहे वा. अजून आपली लेकरं काय ऐकून मोठी होतात, चीन टबाक, आहा कान तृप्त झाले माझे. अजून आपली लेकरं काय ऐकून मोठी होतात, आप्पाचा इशे लई, आप्पाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही, आप्पाचा बाहेर लई, अभंगाचं प्रथम चरण काय, पुढं पाठ माग, बोला बाई बोला पोटाला घाला, असं आपलं काम झालंय. म्हणजे एवढं ओरडून काही फायदा. अभंगाचं प्रथम चरण माहीत नाही पण आप्पाचा विषय माहीत आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आपण शिकतोय. चांगल्या गोष्टी लेकरांना शिकायला देणार नाही, नको ते देणार. आणि आपली लेकरं मग म्हणतात काय, आलू का चालू बेटा, आखपाट आहे का. या गोष्टीमध्ये आपलं सर्व युवा मंडळ गुंतून पडलेलं आहे. आणि हे सगळे संस्कार दिल्याच्या नंतर आपल्याला वाटतंय माझं लेकरू छत्रपती शिवरायांसारखं घडावं. अशानं घडणार का, नाही. प्रत्येकाला वाटते माझी मुलगी माँसाहेब जिजाऊंसारखी घडली पाहिजे, माझी मुलगी अहिल्यादेवी होळकरांसारखी घडली पाहिजे. पण आपली मुलगी तलवार हातात धरायचं सोडा, समोर पाल आली तरी ओ माय गॉड, झुरळ आलं तरी उई मा, ये क्या हो गया. या छोट्या छोट्या गोष्टीला आपण
घाबरतोय आणि अपेक्षा कशाची करतोय, मला मासाहेब जिजाऊंसारखं व्हायचंय, मला अहिल्यादेवी होळकरांसारखं व्हायचंय. महिला म्हणजे घाबरणाऱ्या नसतात बरं का. आपल्या भारतीय महिलांची ताकद काय. आज जेवढ्याही ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन करतो त्या सगळ्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणारे एक महिला म्हणजे आपल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. असं सर्वांना वाटतंय माझी लेक तशी घडली पाहिजे, पण लेकीला तसे संस्कार नको. अजून एक विषय, आपल्या स्वराज्याला 2 छत्रपती देणारा मासाहेब जिजाऊ आहेत, पण तसं आपण संस्कार देणार नाही. म्हणून जर संस्कार चांगली नसतील तर लेकरांकडून अपेक्षा करून फायदा होणार नाही. कारण आपल्या लेकरांची संगत कशाची झाली, चिंटबाक डमडमची झाली. त्याच्यामुळे आपली लेकरं त्या मार्गाला लागली. शिवरायांना संगत कशी होती तर म्हणतात, होती शूर बाजी तानाजी, काय सांगू त्यांची शिवभक्ती, नाव घेता संत धनाजी, थोडं दुश्मनाचे माग फिरती, सरदाराची लेखनी शोभती, शिवबाजी आरती, माझा शिवबाजी आरती, दैवत छत्रपती नाचतं, दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय जय भवानी, जय जय भवानी, जय जय भवानी, जय जय भवानी. आणि ही संकट होती म्हणून एक ते छत्रपती शिवराय त्या दिल्लीच्या तख्ताला हलवण्याची ताकद ठेवतात. महाराज काय म्हणतात, दिल्लीचा तख्त हलविला, घेऊन मावळे सदतीला, तुगा खान टरकला पडला, तुगा खान टरकला पडला, तरी भीत होतवा खाला, पुनरचा वाघाला धराया आली गेल्याशी किती, अहो आली गेल्याशी किती, दैवत छत्रपती दैवत छत्रपती, शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. जय भवानी, जय जय भवानी, जय भवानी, जय जय भवानी. मग छत्रपती शिवरायांसारखे लेकरं पाहिजे असतील तर संस्कार सुद्धा तसे द्यावे लागतील. आज लेकरांना संस्कार कोणते देतोय बघा. गावातल्या गावात कीर्तनाला युवांना आणणार नाही, पण 4-5 किलोमीटरवर महिला नाचायचा कार्यक्रम असेल, आपण आपल्या लेकरांना जाण्याची परमिशन तर देतोच, पण लेकरांना काय सांगतोय, बाबा रुमाल व्यवस्थित बांधून जाय, पेट्रोल आहे की नाही बघ, हेल्मेट घालून जाय, गाडी हळू चालव, जास्त वेळ थांबू नको, स्वतःची काळजी घे, जास्त भीडमध्ये जाऊ नको, सगळं मोबाईलमध्ये चार्जिंग आहे का नाही या सगळ्या गोष्टीची दखल आपण घेतो. पण एकही मासाहेब जिजाऊ उठून आपली म्हणत नाही ते बाया नाचायलेल्या पाहायला जायची गरज नाही, कारण आपली संस्कृती छत्रपती शिवरायांनी शिकवून दिलेली आहे, बाया नाचवणं नाही, बाया वाचवणं हा आपला प्रथम धर्म आहे. एक तरी आई म्हणून थांबवते का लेकरांना, नाही, तू जा, भलं झालं तर मला सोबत घेऊन जा, तू बघ मी बघतो, म्हणजे हम तो डुबेंगे सनम लेकिन तुझको लेके डुबेंगे, हे सध्याचं युग चालू आहे. म्हणून इथं आल्याच्या नंतर जसे संस्कार तशा प्रकारची लेकरं घडणार. यात लेकरांची चूकच नाही महाराज. छत्रपती शिवराय म्हणजे कोण, सर्वांना एकत्र करून लढणारे. काय म्हणतात, गड किल्ल्याचा राजा हो माझा, ज्याचा जगभर गाजा वाजा, एक एक मावळा घेऊन लढला छत्रपती शिवाजी राजा, एक एक मावळा घेऊन लढला छत्रपती शिवाजी राजा, एक एक मावळा घेऊन लढला छत्रपती शिवाजी राजा, एक एक मावळा घेऊन लढला छत्रपती शिवाजी राजा. गड किल्ल्याचा राजा हो माझा, ज्याचा जगभर गाजा वाजा, एक एक मावळा घेऊन लढला छत्रपती शिवाजी राजा. म्हणून संस्कार चांगले दिले तर लेकरही चांगली घडणार महाराज. म्हणून आज जी लेकरं वाईट मार्गावर जातात याचं कारण काय, अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मुंह मोड लिया, भगवंताच्या नावाचा अमृत सोडलं आणि याचा परिणाम म्हणजे पिता है शराब रे, दारू पिण्याच्या मार्गाला आपण लागलेलो आहोत. वाईट वाटतं महाराज. हे 8वी 9वी 10वीचे लेकरं पुड्या खातात, तंबाखू खातात, दारू पितात, लोळतात आणि एवढं करून सुद्धा मायबापांना संस्काराची काळजी नाही. कारण आपल्याला एक सवय काय, शेजाऱ्याचं घर पेटताना आपण त्यानं बिडी पेटून फुकतो त्याचा तमाशा, आणि नंतर विचार करतो आपलं पेटल्याच्या नंतर आपण रडतो. अहो समाजामध्ये बघा, लाडानं वेडी झालेली लेकरं मायबापाला घरात ठेवत नाहीत आणि मायबापाच्या पैशाचा सुद्धा चांगला सदुपयोग करत
नाही, तुम्ही लेकरांसाठी पैसा कमावून ठेवले पण लेकरांना संस्कारच देणं गेले. अहो कितीही पैसा लेकरांसाठी कमावून ठेवा, त्या पैशाची जर त्याला किंमत नसेल तो वाईट मार्गावर जातो. मग त्याला पार्ट्या, नको नको ते शोक, दारू पिणं, बड्डे पार्ट्या करणं, मित्राला दारू पाजणं, हे आगाऊचे शोक लागतात. कारण ज्याने शून्यातून सुरुवात केली आणि ज्याने एक एक रुपयापासून आपल्या मेहनतीने कमावलाय त्याला दारूचं व्यसन आणि व्यर्थ कोणतेही साधनाच्या गोड्या कधीच लागू शकत नाही. कारण एक एक रुपया त्यानं मेहनतीनं कमावलेला असतो. मग आपल्या लेकरांना संघर्ष काय आपण कळूच देत नाही का? माझ्या जीवनामध्ये फार संघर्ष झाला म्हणून माझ्या लेकरांना संघर्ष होऊ देऊ नये असं आपल्याला वाटतं. छत्रपती शिवराय छत्रपती होते पण तरी सुद्धा संभाजी महाराजांनी त्यांनी घरी बसून ठेवलं का? 9 वर्ष, सतत 9 वर्ष औरंगजेब आपल्या या भूमीमध्ये हिंडत होता स्वराज्यामध्ये. का? एक मौका भेटाव फक्त मला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचा. अहो जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडले, पहिला विषय म्हणजे फितुरी करून पकडलं. त्यांना सरळ समोरून युद्ध करून पकडणं हे अशक्य, मागून वार केला आणि त्याच्यामुळे ते पकडले गेले. पण पकडले गेले तरी सुद्धा त्यांना मोठमोठ्या साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. का? कारण त्यांना शत्रूंना सुद्धा माहीत होतं हा चुकून जरी हे सुटले तरी आपल्यापैकी एक सुद्धा जिवंत इथं सोडणार नाही. म्हणून कवी कलशांनी एक छावा पिक्चर मध्ये डायलॉग बोललेला आहे. कोणता? हाती घोडे तोफ तलवारे फौज तेरी सारी. सगळं तुझे औरंगजेबा, सगळं तुझे. हाती घोडे फौज तलवारे तोफ तेरी सारी है, जंजीर में जकड़ा छावा मेरा आज भी इस दुनिया पर भारी. साखळदांडीमध्ये जंजीर मध्ये बांधू नये पण तरी सुद्धा आज सुद्धा तुझ्या या सगळ्या सैन्यांवर भारी आहे. तू फक्त एकदा मोकळं करून बघ, तुझ्यातल्या एका व्यक्तीचा सुद्धा रक्त सुद्धा ठेवणार नाही ही ताकद छत्रपती संभाजी महाराजांची होती महाराज. म्हणून माझा थाट असा शिवाचा राजा प्रजेला साजायचा, चमचम करणारी साजे तलवार हाती, पोलादी छातीचा राजा छत्रपती. भल्या भल्या वैऱ्याला पाणी घाटातले पाजायचा, कपड्यात हात घालून आणि किती खंताची गोष्ट आहे बघा. पळून जाणारे पिक्चर आपण आपल्या लेकरांना दाखवतोय पण देशाच्या इतिहासावर आधारित छावा, सरसेनापती हंबीरराव मोहिते असे पिक्चर आपण आपल्या लेकरांना दाखवणार नाही. पळून जायचे पिक्चर पाहून लेकरं पळून जायचं शिकवतील का चांगलं शिकतील? साहजिक गोष्ट आहे. बघा मी नेहमी सांगते, एक शेवटचा दृष्टांत घेते. मी वेळच बघितला नाही तुम्हाला बोलता बोलता. हां 56 झालेले आहेत. किती राहिले? 4च मिनटं राहिले ना फक्त आपल्याकडं. हां म्हणून अशा प्रकारे कुठं होतो आपण? एवढ्या कीर्तनातून एवढंच आठवण ठेवलंय का? हा छावाचे शब्द हे पटलं बा. विठ्ठल बघा मी नेहमी सांगते, आज लेकरं वाईट मार्गावर जातात यामध्ये पूर्णतः कारणीभूत आपण युवा मंडळींना ठरवू शकत नाही. कारण जसे संस्कार पडायले तशा प्रकारचं त्यांनी वागणूक ठेवायले. एक गोष्ट मला सांगा, मी तुमच्या पुढं दारू पिऊन आली आणि तुम्हाला म्हटलं महिलांनो दारू प्यायची, तुम्ही माझं ऐकणार का सांगा? तुम्ही काय म्हणसाल? हां बरोबर नाही, बरोबर आहे. किंवा यापेक्षा पुढे जाऊन बोलतोय, महाराज सट पिऊन आले आणि आम्हाला येऊन शिकवायले की दारू पिऊ नका. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या, समोरच्या व्यक्तीला ज्ञान देण्यासाठी आपलं चरित्र तेवढं निर्मळ असावं लागतं. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे. म्हणजे मी जर वागत नसेल आणि तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला ते पटणार नाही. इव्हन हे सोडा, मी तुम्हाला सांगते पण मी तसं वागत नसेल, माझ्या वाणीमध्ये ही ताकदच येणार नाही की माझ्या बोलण्यानं तुमच्यावर परिणाम होईल. का? कारण मी वागत नाही, ही भगवंताची देण आहे. नुसतं सांग पोपटासारखं ज्ञान सांगणाऱ्याला महत्त्व
नाही, आपला अधिकार असेल तर समोरच्या व्यक्तीच्या मनावर परिणाम होतो बरं का. मी तुम्हाला सांगत असेल नामस्मरण करा, मी करत नसेल, माझ्या बोलण्याचा तुम्ही कितीही विचार करा, तुमच्यावर परिणाम होणार नाही. का? कारण मी करत नसल्यामुळं मला अधिकार नाही, मला अधिकार नसून मी तुम्हाला सांगते, याचा अर्थ तुम्हाला लक्षात येणार नाही. म्हणून इथं आल्याच्या नंतर आपण काय करतोय, लेकरांसमोर मोबाईल पाहतो, टी व्ही पाहतो, तंबाखू, दारू, पुड्या पिड्या सगळं, नाचलेल्या बाया पाहायला जातो आणि लेकरांना म्हणतो, ए ते टी व्ही बाजूला ठेवून, मोबाईल बाजूला ठेवून तू अभ्यास कर. ते करणार का? नाही, ते सुद्धा तसंच म्हणून मनातल्या मनात फक्त. कारण मोठ्या म्हणून थोडा सन्मान करेल आपला, तुम्ही आधी सुधारा असं म्हणणार नाही, बरोबर ना. म्हणजे मी तुम्हाला उद्देशून म्हणत नाही, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आधी सुधारा, हे लेकरू मायबापाला बोलू शकत नाही. म्हणून ते मनातल्या मनात काय म्हणाल, माझी मम्मी पप्पा तर टी व्ही पाहतात, पिक्चर पाहतात, मोबाईल पाहतात आणि मला अभ्यास करा म्हणतात. म्हणजे जोपर्यंत आपण त्यांच्या पुढं टी व्ही पाहणार, मोबाईल पाहणार, तोपर्यंत ते मोबाईल सोडणार नाही. माझ्या घरी सुद्धा एक लहान माझा भाऊ आहे, आमची एकत्र कुटुंब आहे. सगळ्यात लहान्या काकांचा, सगळ्यात लहान्या बाबांचा जो मुलगा आहे 2 वर्षाचाच आहे, तो समोर आला ना, कोणी किती अर्जंट मोबाईलमध्ये असो ते ठेवून देणारच. आणि म्हणून त्याला अजून मोबाईलची कशाची गोडी नाही. कारण काय, आम्ही स्वतः त्याच्यासमोर पाहत नाही आणि त्याच्यामुळं त्याला सुद्धा मोबाईल काय कळत नाही. म्हणून अशा प्रकारे आपल्याला आज काय वाटते, लेकरू रडायलं, मग सगळ्यात सोपं काय करायचं, लेकराच्या तोंडापुढं चिपकवा मोबाईल. आता उद्या लेकरू रडायला म्हणून आपण पाजवायला सुरुवात करणार का दारू? नाही. वाईट गोष्ट कितीही अर्जंट असली तरी सुद्धा ते लेकरांना करायला देऊ नका. आज तुम्ही स्वतः सांगताय त्यांना करा म्हणून, कारण तो रडतोय, तो चांगला राहत नाही म्हणून. उद्या तुम्ही सोड म्हणले तरी तो सोडणार नाही. यात चूक मायबापाची का लेकराची? एक दृष्टांत सांगते, तुम्ही ठरवायचं चूक कोणाची. बघा, एक गाव होतं तुमच्यासारखं सुंदर गाव, म्हणजे तुम्ही तालुक्यात राहतात, तुम्ही जिल्ह्यात राहता, तुम्ही कल्पना करा की तुमचं हे गाव आहे. हा, समजा एक गाव, आणि गावामध्ये सुंदर सप्ताह चालू होता. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी माझ्यासारखा एक कीर्तनकार आला. त्यानं समाज जागृतीपर कीर्तन केलं की महिलांनी लेकरांना, आईवडिलांनी लेकरांना शिकवून द्यायला पाहिजे, कीर्तनात आणायला पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. कीर्तन ऐकतात सर्वजण, मनावर सगळेजण घेत. आहा, मला वाटलं तोंडापुरतं तरी हो म्हणसाल तुम्ही. बघा, ऐकतात सर्व, मनावर कुणी घेत नाही. मनावर कोणतं घेतलं जातं? 99% कीर्तन चांगलं करा, 1% वाकडं जाऊ दे. लोक 99% चांगलं काय बोललं हे लक्षात ठेवत नाही, 1% कुठं चुकलं हे महाराजानं इथं असं घ्यायला पाहिजे नको होतं, त्याला पुढं ज्ञान देत बसतील. पण 99% काय चांगलं बोललं हे कोणी लक्षात घेणार नाही. अशा प्रकारे ऐकतात सर्व, मनावर सर्वजण घेत नाही. पण ज्यानं मनावर घेतलं त्याचा फायदा आहे, ज्यानं मनावर घेतलं नाही त्याचा फायदा नाही. एक महिला होती, तिनं मनावर घेतलं आणि ती म्हणू लागली, उद्यापासून मी माझ्या लेकरांना 365 पैकी फक्त 8 दिवस काढायचे, ते पण सायंकाळून काढायचे ना, कीर्तन सायंकाळून आहे ना, मग मी माझ्या लेकराला रोज सायंकाळून कीर्तनाला आणणार. त्यांचं ठरलं. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला आली. आता मला सांगा, लहान लेकरं कीर्तनात शांत बसतात का? नाही, त्यांचं काहीतरी भलतं चालू असते. बरोबर पब्लिक बसली की त्याला शिसू काहीतरी येणार. ह्या हे लहान लेकराची वागणूक आहे. तर असो, तो लेकरांचा स्वभाव म्हणायला हरकत नाही. आणि सगळं वातावरण शांत झालं, सर्वांनी हात जोडले. हात जोडल्याच्या नंतर नामस्मरणासाठी सगळं वातावरण शांत झालं. एवढ्यामध्ये त्या महिलेचा मुलगा उभा राहिला आणि शांत वातावरणामध्ये थोडं बोललं तरी सगळ्यांना ऐकू जाते. तो मुलगा उभा राहून आपल्या आईला बोबड्या बोबड्या शब्दामध्ये म्हणतो, आई मला सूर आली. एवढ्या मोठ्यानं त्यानं बोललं, अख्खी पेंडॉलमधली लोक त्या महिलेकडे पाहून हसू लागली. आता त्या महिलेला लाज वाटली. तिने त्याला घरी नेलं आणि समजावून सांगितले, बाळा उद्यापासून कीर्तनामध्ये तुला जर सू आली तर तू सू आली म्हणायचं नाही. तर ते म्हणू लागला, मम्मी सूला सू नाही तर मग काय म्हणू? ते त्याची मम्मी म्हणते, तुला उद्यापासून सू आली तर तू काय म्हणायचे? मम्मी मला गाणं म्हणायचं, मम्मी मला गाणं म्हणायचं. जेव्हा तू असं म्हणशील, मी समजून तुला सू आली, मी तुला घेऊन जाईल. यांचं ठरलं. तिसरा, चौथा, 5वा, 6वा दिवस आनंदात गेला. 7व्या दिवशी कीर्तनासाठी त्या आईची बिघडली तब्येत. बरोबर, आई म्हणाली, बाळा आज आपण जाऊ नये. पण त्यानं बाळ हट्ट, तो म्हणाला मला जायचंय, आई मला जायचंय. लेकरांना चांगल्या गोष्टीची गोडी लागली तरी लवकर सुटत नाही, वाईट गोष्टीची गोडी लागली तरी लवकर सुटत नाही. मग चांगल्या गोष्टीची लागू द्या. त्यानं हट्ट पकडला, आई मला जायचंय. आई म्हणाली माझी तब्येत ठीक नाही, आपण जाऊ शकत नाही. या जगात 2 हट्ट पूर्ण करावे लागतात. पहिला म्हणजे स्त्री हट्ट, दुसरा म्हणजे बाल हट्ट. पुरुष हट्ट काय मान्यता नाही का? कारण जेव्हा लग्न होतं तेव्हा वचनबद्ध कोण होतं?
हा जास्त पाणी ग्रहण कोण करत असतं? पुरुष करत असतो. जिम्मेदारी ही तुमच्याकडे जास्त असते, कारण आपण तिला पूर्ण समाजासमोर तिला आपल्या घरी आपली अर्धांगिनी पूर्ण अधिकार देऊन घेऊन येत आहे. मग जसा एक वडील आपल्या मुलीचा सांभाळ करतो, तसाच एका नवऱ्यानं आपल्या बायकोचा सुद्धा सांभाळ करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे जसं आपण शिवपुराण कथामध्ये ऐकले, शिवशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव हे दोन्ही अपूर्ण आहेत. म्हणून अशा प्रकारे स्त्री हट्ट आणि त्याच्यानंतर बालहट्ट हे 2 हट्ट पूर्ण करावे लागतात. लेकरू ऐक ना, आई म्हणाली काय करावं, तिनं आपल्या सासूबाईला बोलवलं. आता मला सांगा, तुमच्या इकडं आईच्या सासूला म्हणजे बाबाच्या आईला आजी म्हणतात का माय म्हणतात? ग्रँड मदरला काय म्हणतात? आजी म्हणतात. आता ती त्याची आई म्हणू लागली त्याच्या आजीला, अहो सासूबाई ऐका, तुमचा ना तू ऐकत नाही, माझी तब्येत ठीक नाही, तुम्ही काय करा त्याला घेऊन कीर्तनात जा. आता हे म्हणाले ठीक आहे, माझं लेकरू एवढं गुणाचं आहे, घेऊन जातो. आता नातू आणि आजी दोघं कुठे गेले? अर्ध कीर्तन झालं, याला सू आली, हे उभं राहिलं आणि आपल्या आजीला म्हणतं, त्याला सू म्हणजे काय सांगितलं होतं त्याला? हा हे आठवण राहिलं तुम्हाला? ते बाळ आपल्या आजीला म्हणतं बोबड्या शब्दामध्ये, आजी मला गाणं म्हणायचं. आणि आजी म्हणते, माय माझं गुणाचं लेकरू किती गुणाचं आहे, कीर्तन ऐकून तुझ्यावर परिणाम झाला मन मोठ्यानं. आणि नातू म्हणते इथंच म्हणू का? आजी म्हणते इथं म्हणण्यापेक्षा काम करते, कीर्तन करायच्या साईडला जाऊन म्हण, सगळे पाहतात. मग आता कारण लक्षात घ्या, तिला गाणं म्हणजे काय माहीत, आईला माहित आहे, मुलाला माहित आहे, तिला माहीत, म्हणून ती म्हणते कीर्तन करायच्या साईडला जाऊन म्हण. आणि हे म्हणते मला लाज वाटते, मी म्हणणार. ती म्हणाली उभा काला राहिला, बस खाली. बसलं खाली. आता अर्ध्या तासानंतर त्याला कंट्रोल होईना, एवढूसं लेकरू पुन्हा उठलं, आजी आता मला लय अर्जंट गाणं आलं आणि मला गाणं म्हणायचंच. ते म्हणाली कीर्तन करा. ते मग मी कीर्तन करायच्या साईडला जाऊन म्हणणार नाही, मला लाज वाटते. ती म्हणाली इथं म्हण. ते म्हणालं मी इथं सुद्धा म्हणणार नाही, मला लाज वाटते. आजीला असा राग आला, स्वतः कीर्तन ऐकून गेलं, मला ऐकू देणं गेलं, सारखं गाणं म्हणायचं, मन म्हणलं तर म्हणणं गेलं. ती म्हणाली तुला लाज वाटते, काम कर, मी कानात गाणं म्हण, पण म्हण. आता हे आजीला म्हणते, हे बघ आजी, मी म्हणल पण नंतर तू मला नाही हाणल ना. आजी म्हणते बाबा एवढं स्वाभिमानाची गोष्ट तू करायला, प्रत्येकाला येत नसतंय गाणं म्हणायचं, तू म्हण, मोठ्यानं म्हण. हे म्हणाला पक्का म्हणू, तू बिनधास्त म्हण. यानं म्हणलं कुठं म्हणलं आजीच्या. आता गाणं म्हणलं म्हणजे काय केलं, कुठं केली आजीच्या. आता पाहणाऱ्याला काय वाटेल, किती उद्धटा मुलगा आहे, किती चुकीचं वागतोय. असं लेकरू असल्यापेक्षा नसलेलं बरं. सगळ्याच्या नजरेमध्ये कोण चुकीचा ठरतो? मुलगा, बरोबर. पण मला सांगा, चूक त्या लेकराची आजीची आहे का शिकवणाऱ्या आईची? शिकवणाऱ्या आईची. ते लेकरू लहान आहे, त्याला काय चांगलं काय वाईट हे कळत नाही. विनोद संपला, दृष्टांत संपला, सिद्धांत लक्षात घ्या. त्या लेकराला कुठं काय करावं, कसं वागावं हे कळत नाही. त्याने खूप कंट्रोल केलाय, मी म्हणणार नाही वगैरे वगैरे वगैरे. पण आजीला माहीत नाही आणि त्याला कळत नाही. आणि ज्याला कळत होतं तिनं वेगळं शिकवलं, म्हणून चूक कुणाची झाली? आईची झाली. मग अशाच प्रकारे आज दिसताना आपण सर्वजण मुलाबाळांना बोलतोय, हे पोरी चांगले राहिले नाही, हे पोरं चांगले राहिले नाही. पण पोरींची चूक याच्यामध्ये नाही, चूक शिकवणाऱ्या मायबापाची. कारण लहानपणापासून पळून जायचे पिक्चर, प्रेम करायचे पिक्चर, डोळ्यासमोर पाहू 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 आपली लेकरं मोठी होतात. मग आपलं लेकरू 2ऱ्या वर्गात, पण त्याला 3ऱ्या वर्गाच्या पोरीसोबत प्रेम व्हायला. हे 2ऱ्या दिवशी शाळेत जाताना आपल्या मित्राला म्हणताय तिच्याकडे कोणी बघू नको बरं, ती माझी. याला खाऊ कसं हे कळत नाही. विनोदाचा विषय नाही, आपल्या लेकरांची विचार पातळी किती खाली घसरली हे आपण कधी विचार केलाय का? नाही. आज ज्या लेकराला ज्या आपल्या वयामध्ये, समजा आता माझे आजी आजोबा किंवा माझ्या आई वडील, त्यांनी म्हणतात ज्या वयामध्ये त्यांना काहीच कळत नव्हतं त्या वयामध्ये त्यांना सगळं कळायला लागलेलं आहे. कारण काय? TV, पिक्चर, मोबाईल. मी असं म्हणत नाही पिक्चर TV दाखवू नका, पण कोणत्या लेकराला काय दाखवावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून जसे संस्कार तशी लेकरं घडणार. म्हणून जेवढे काही आता लहान लेकरं आहेत त्यांना लहानपणापासून संस्कार द्या आणि लहानाचं मोठं चांगलं संस्कार देऊन करा, सोबत शिक्षणही द्या. पण
जेवढे युवा आहेत त्यांना माझी एकच सांगणी आहे नेहमी, आपल्याकडं वेळ फार कमी आहे. 10वी 12वी 15वी जोपर्यंत आपण या वर्गामध्ये शिकतो ना, आपल्याला सर्वजण म्हणतात कसं आहेस, जेवण केलं का, खाल्लं का, पिल्लं का, चांगलं आहे ना, ठीक आहे ना, सगळेजण काळजी घेतात. पण ज्या दिवशी आपण लग्नाच्या वेळेला, लग्नाच्या वयाचं होईल त्या दिवशी बिमार पडलं तरी कोण कसं आहे विचारायला येणार नाही. त्या दिवशी आपल्याला फक्त 2 प्रश्न विचारले जातील. पहिला म्हणजे काय करतोस तू, दुसरा म्हणजे किती कमावतोस तू. खिशात पैसा नसेल तर सखा मामा पोरगी देत नाही, बाकीच्याचं दूर ठेवा. म्हणून जेवढे काही युवा मंडळ आहे, माझी सर्वांना विनंती आहे, इथं इंस्टा, फेसबुक, मोबाईल, यूट्यूब याच्यामध्ये लहान वयापासून वेळ वाया घालण्यापेक्षा आधी स्वतःचं कर्तृत्व घडवा, आधी स्वतःचं कार्य काहीतरी असं घडवा, आपल्या आई वडिलांना स्वाभिमान वाटेल असं कार्य करा. त्याच्यानंतर बाकी कोणत्या गोष्टी करायच्या ते करा. आणि अशा प्रकारे हे घडणार कधी, जेव्हा संगत आपण त्यांना चांगली ठेवणार. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर संगत चांगली हवी. म्हणून महाराज म्हणतात न लगे मुक्ती नको, धनही नको आणि संपदाही नको, मला फक्त एक दे, ते म्हणजे संत संग देई सदा. एवढं दिल्याच्या नंतर तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, जोरदार टाळ्या सर्वांसाठी. शेवटी महाराज म्हणतात एवढं दिल्याच्या तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी, सुखरूप आम्हाला गर्भवासी देव तारी त्याला कोण मारे. एवढं जर मला मिळालं ना देवा, मला दुसरं कशाची सुद्धा अपेक्षा तुझ्याकडून नाही. हा झाला अभंगाचा पूर्णतः भावार्थ. हा अर्थ असाच आहे किंवा पेक्षा वेगळा आहे असं मी सांगू शकत नाही, कारण बोलण्यातून
माझा विषय थोडा समाज जागृतीपर सुद्धा आहे. कारण या काळामध्ये आल्याच्या नंतर, इथं आल्याच्या नंतर युवा मंडळींनी वाईट मार्गाला व्यसनाधीन न होता इकडे संप्रदायामध्ये यावं, शिक्षणही घ्यावं आणि संस्कारही घ्यावे ही माझी इच्छा आहे. त्यामुळं समाज जागृतीपर थोडा विषय मी कीर्तनामध्ये ठेवत असते. सुरुवातीला आपला पूर्णतः जो विषय झाला तो भक्तिमय झाला आणि तिसऱ्या चरणामध्ये जे आहे तर समाज जागृतीपर आपण घेतलेला आहे. म्हणून अधिकाराशिवाय काही बोलून गेली असेल, बोलण्यातून कुणाला काही वाईट वाटलं असेल, तुमचं मन दुखवण्याचा माझा काहीही मनशा माझी नव्हती. म्हणून बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. आपलंच लेकरू म्हणून मला इथं क्षमा करायची आहे. ही कीर्तनरूपी सेवा माझे गुरुजी हरिभक्त पंजाब महाराज सालगणीकर तथा भाऊसाहेब यादव महाराज आळंदीकर यांच्या चरणी अर्पण करते. आराध्य छत्रपती शिवाजी महाराज बजरंगबलीच्या चरणी अर्पण करते आणि समस्त गावकऱ्यांच्या चरणी, समस्त कलाकारांच्या चरणी अर्पण करते. या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित सुंदर असे गायनाचार्य हरिभक्तपरायण दत्ता महाराज निकम, एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवायच्यात. महाराज हरिभक्तपरायण आष्टेकर महाराज, जोरदार टाळ्या. तुम्ही टाळ्या वाजवत राहा, मी नाव सांगते. हरिभक्तपरायण विजय महाराज, हरिभक्तपरायण यादव आणि सुंदर असं पखवाज वादन ज्यांनी आपल्या समोर केलेलं आहे. खरं तर जेव्हा त्यांनी पोवाडे वाजवत होते असं वाटलं डीजे आला का काय, एवढं सुंदर वादन ज्यांचे हरिभक्तपरायण महेश महाराज, जोरदार टाळ्या वाजवायच्या. समस्त गायनाचार्यांचे, समस्त वारकऱ्यांचे सुद्धा मनापासून मी धन्यवाद. कथा करून आपल्या वेळातून वेळ काढून पूर्ण वेळ कीर्तनामध्ये बसून हरिभक्तपरायण सोनाली दिदी महाजन इथे उपस्थित झालेले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. गोड स्वभाव आहे त्यांचा, नावही भरपूर आहे त्यांचं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार आहेत, लागोपाठ कथा लागूनच राहतात, पण तरीसुद्धा नम्रता स्वभावामध्ये खूप आहे. म्हणतात ना माणसानं मोठं खूप व्हावं पण जमिनीशी नाळ जोडून राहिली पाहिजे, असंच व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा आहे. म्हणून त्यांचेसुद्धा धन्यवाद. आणि आजच्या सुंदर असे जे आपण नियोजन केलेलं आहे, ज्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केले, आमचे सचिन दादा अध्यक्ष, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या एकदा वाजवायच्या. ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. कुणाचं राहिलं असेल त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. आणि महत्त्वाचं म्हणजे संध्याताईसाठी जोरदार टाळ्या. हमारी छोरिया क्या छोरों से कम है के, जोरदार टाळ्या. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यासाठीच नाही, त्यांच्या महादेवांसाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण माता पार्वती काही करतो म्हणत असेल तर चांगल्या गोष्टीमध्ये परमिशन देणारे महादेव सुद्धा तसे पाहिजेत आणि तसे सासू सासरे सुद्धा लागतात. एकदा त्यांच्या पूर्ण फॅमिलीसाठी जोरदार टाळ्या. मी बरेच असे घरवाले पाहिलेत जिथं लग्नामध्ये डीजेवर नाचलेलं त्यांना चालतं, ते बोट लावून दाखवतील ती माझी बायको आहे नाचायलेली, नाचो बजाव ना काय को बंद किया. पण इथं हरिपाठामध्ये खेळत असेल, हे तिथे जाऊन ते खेळायचं काम आहे का आपल्या घरच्यांसारखं, चल हो घरी. नवरात्रीमध्ये ते काम आहे का खेळायचं, चल हो घरी. नवरात्री हरिपाठ सप्ताहामध्ये महिलांना येऊ देणार नाही, इथं पावली खेळू देणार नाही, डीजेवर नाचायला कोणी मनाई करणार नाही. असं करू नका. हे संप्रदायाचं ठिकाण आहे. इथं नाचण्याला नाचणं म्हणत नाही, इथं नाचल्याला पावली खेळणं असं म्हणतात. तुम्ही बघा इथं उपस्थित प्रत्येक मायमाऊलीचा मुलगा दारू पिऊन डीजे समोर नाचू द्या, मायबाप कट मारून जातात पण म्हणत नाही ते नाचलेलं माझे, म्हणत नाही. इथं टाळ घेऊन कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपलं लेकरू असू द्या, माता बहिणी आपल्या स्वाभिमानानं सांगतात त्याचे टाळ घेऊन टोपी घालून आहे ना ते माझे, बरं माझे. म्हणून हे ठिकाण तेवढं पवित्र आहे महाराज, म्हणून इथं यायला मनाई करू नाही. हा बाकीकडे कुठं डीजे वगैरे कुठं नाचायला मी म्हणत नाही, पण इथं यायला मनाई करू नये. म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि माझे वडील इथं उपस्थित आहेत, शिवानंदजी शेळके, तथा आमच्या आईसाहेब तिथं उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. एकदा दोघांसाठी जोरदार टाळ्या. सर्वांचे मनापासून धन्यवाद. कीर्तन रूपी सहित पूर्णविराम. सर्वांनी एकदा हात वर करायचे. हे मंदिर कशाचं आहे? हा मग तुम्ही हनुमानजीचं एक गाणं ऐकलं असेल, कोणतं की जो केसरी के लाल, सर्वांनी ऐकलंय? ऐकलंय ना? हा तुम्हाला तुमच्या घरच्या तिजोरीच्या कुलपाची शपथ आहे. सर्वांनी आता 2 मिनिट मोठ्यानं म्हणायचे, नंतर आपली कीर्तन रूपी सहित पूर्णविराम होणार आहे. हात वर. आम्ही शांत राहणार, मी म्हणणार माझ्या पुढचं तुम्ही, बरोबर ना? सर्वांचे आवाज
वर. हा, सगळे टाळकरी तिकडे म्हणू शकता, फक्त माईक मध्ये म्हणू नका, माईक बंद करून सर्व म्हणू शकता. हा, कि जो केसरी के लाल मेरा, कि जो केसरी के लाल मेरा, मेरे राम जी से कह देना, वो अपने राम जी से कह देना, मैं राम संग जपता तुम्हारा सताना, मैं राम संग जपता तुम्हारा सताना, अपने राम जी से कह देना जय सिया राम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम, कि जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये था, जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये था, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, अपने राम जी को कह देना जय सिया राम, राम जी को कह देना बोलो तेरा, मेरे राम जी को कह देना बोलो तेरा। प्राण प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय श्री राम, जय श्री राम पार्वती पते हर हर महादेव। माऊली त्यागराज माऊली माऊली तारेश्वर माऊली महाराज करा, तारेश्वर माऊली माऊली तारेश्वर माऊली महाराज करा। ही